दुसऱ्या दिवसाची सुरुवात अशा चहा आणि व्ह्यू सोबत. वा ही गाडी रेंटने घेतली होती आम्ही पंपावरती. वी आर हॅव्हिंग 2 बाईक्स. वन इज आवर फ्रेंड्स बाईक अँड अदर वन. दुसरी गाडी आमची. नाश्ता झालेला आहे, पेट्रोल पण टाकलेलं आहे. आता आपण निघालोय सिंधुदुर्ग किल्ला बघायला. इथे गाड्या पार्क केल्या आणि बघा लगेच आम्हाला प्यायचं आहे लिंबू सरबत. अजून तर सुरुवात व्हायची दिवसाची, तोपर्यंत लिंबू सरबत प्यावं लागतं. त्या काकू ग्लास भरून देतील आणि तो बघा आता सागर, आम्ही दोघं अजून तोंड लावायचं तोपर्यंत सागरने ग्लास संपवला. आणि लगेच आम्हाला ते दुसरं खाद्य दिसलं, चिंच. आम्ही चिंच घेतली, तडतड तोडली. बघा कसा खातोय. आधी चिंच आवडतात मला जास्तच. वा. काउंटरवरून तिकीट घेतले आहेत. तिकीटचे रेट आहेत 100 रुपये पर पर्सन. आणि आता इथं लाईनला थांबलेलो आहेत. इथून बोट थ्रू आपण तिकडे जाणार आहोत. वी आर हेडिंग टुवर्ड्स सिंधुदुर्ग. पटापट खाली थांबत राहू नका. चला जॅकेट घ्यायला मागे चला. मॅडम मॅडम जॅकेट घ्यायला मागे चला. मॅडम कॅप्टन जॅक स्पॅरो चलो. जॅक स्पॅरो धडकी करायला लागले हो कॅप्टन. हा समोर दिसतो का, हा आहे सिंधुदुर्ग किल्ला. आणि ह्याच्या शेजारीच एक राजकोट किल्ला म्हणून आहे, जिथं शिवाजी महाराजांचा खूप मोठा पुतळा त्यांनी आत्तामध्ये बसवलेला आहे. किल्ल्यावर पोचायला अजून थोडा वेळ होता. मग काय झालं, व्हिडिओ काढाकाढी, फोटो काढाकाढी. इथं सागरने माझे फोटो काढले. मागावी दिसत होता आणि मागची जनता पण दिसत होती, तरी पण तसाच फोटो काढत होतो आम्ही. त्यानंतर मी 2-3 वेळा डोकं बघतोय. आणि ह्यानंतर आता सागरचे फोटो काढतो होतो. सागरच्या व्हिडिओज फोटोज ह्याच्यामध्ये टाईम चालला होता. आणि त्यानंतर एका जणाला बघितलं, त्याला पण खूप फोटो आवडले होते. त्यामुळे तो पण म्हटलं माझे पण फोटो काढायचेत. मग त्याला पण बसवलं, त्याच्या मोबाईल घेऊन त्याच्या मोबाईलमध्ये त्याचे फोटो काढले. झालं, पोचलो आहे आपण किल्ल्यावर. आता तिथं उतरावतर सुरू आहे बोटमधून. उतरल्यानंतर आता पुढं ज्यावेळेस चालत जाईल ना आपण, त्यावेळेस पुढं एक वळण दिसेल आणि वळणानंतर तुम्हाला एक प्रवेशद्वार दिसेल. हे प्रवेशद्वारनंतर इथं तुम्ही एक जण आहे जो गाईड सांगतो आहे तिथली माहिती. त्यानंतर आम्ही पुढं चालत ज्यावेळेस चाललो होतो ना, त्यावेळेस काय केलं, मी डायरेक्ट कॅमेरा इथं ठेवून दिला. आणि ठेवून दिल्यानंतर मी पण वरती चालत गेलो यांच्यासोबतच. आणि बघायला भेटेल तुम्हाला की कॅमेरा तर राहिला, पण थोडासा कॅमेऱ्याचा जो अँगल आहे तो खाली राहिल्यामुळे आमचे चेहरे दिसत नाही आहे. पण आता प्रॉब्लेम झाला असा की आता तो आणायचा कसा. आम्ही तर रेडी करत बसलो वरती. आता खाली आणायला यावंच लागणार होतं कॅमेरा. तेवढ्यात हे घडलं की एक मित्र वरती येत होता, तर त्यांनी तो कॅमेरा आमचा वरती घेऊन आला. हे बघायला भेटेल तुम्हाला, 2 जण होते, त्यांनी वरती कॅमेरा आणला आमचा. आणि हा सीन तर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, कारण खूपच इंस्टाग्रामवर व्हायरल केला हा व्हिडिओ. इथं काय झालं ना की मी कॅमेरा सेट केला त्यावेळेस त्यांना माहीत नव्हतं. आणि इथूनच आम्ही डायरेक्टली खालच्या खाली गेला आणि मीन सागरवरती व्ह्यू बघत बसलो होतो. पण त्यानंतर थोड्या वेळात लक्षात आलं की अरे आम्ही दिसतच नाही आहे कुठं. तर मग त्याला हाक मारायला सुरू केला. इथं शोधाशोध सुरू झाली. इथं बघा आता तुम्हाला दिसेल की मी इथं हाक मारतो आहे आणि शोधाशोध चालू आहे आमची. तर तरी पण आम्ही दिसला नाही. आणि मग त्यानंतर असं घडलं की आम्ही डायरेक्ट मागून कसा काय आला काय माहीत नाही, पण बुरुज चढून आला का काय माहिती. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती आम्ही. काय किल्ला बांधलाय महाराजांनी. वा. बलाढ्य अशा भिंती सोबत हा किल्ला त्यावेळेस आपल्या इथं बांधले गेलेलं. सागर
You want to say something? Yes, yes. Give me that stick. Okay. Hey, hello guys. So today is the day 2 in the Konkan, and we are here at Sindhudurg Fort of Chhatrapati Shivaji Maharaj. So let's say Jai Bhavani, Jai Shivaji. You can see the view. I will switch the camera now. Yes, you can see the view now. Beautiful Arabi Samudra and the fort situated in the Samudra ocean. वाटते बघ ना बघ. And here is our friend who is doing Pagalpanti. ऐक ना, हे बघ हे बघ हे बघ ना. त्या टाइप मध्ये आहे. म्हणजे आहे ते आणि तिथं ही प्रजा अशी थोडी बसते. The cameraman, you can see how he's capturing. कुठून आले? बर आपल्याकडेच आहेत की मग. आम्ही करमाळ्याचे आहेत. पाहून येत आपण. हे हाय. पांढरेवाडी कुठे आहे? धाराशिवचे मुलं सहलीसाठी आलेले आहेत. तालुका शैक्षणिक सहल. करमाळ्यात करमाळ्यात झालं का आम्ही? चला चला बूम परंडावाशी लवकर गाडी निघालेली आहे. इथे येतील फोटो. किल्ल्यावरचे पॉईंट्स बघत बघत आम्ही पुढे चाललेलो असताना उष्णता खूप असल्यामुळं हे असं माझाचा आधार घ्यावा लागला आम्हाला. त्यावेळेस पिलं होतं, पण मी माझा रिकमेंड करणार नाही अजिबात तुम्हाला. त्यामध्ये खूप भेसळ असते. महाराजांचं इथं तुम्हाला बघायला भेटेल देवस्थान आहे, त्यामध्ये मूर्ती आहे. आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आम्ही ते डस्टबिनमध्ये टाकून दिलं जे पॅकेट्स होते ते. किल्ल्यावरती घाण करायची नाही आपल्याला. पोरं विमान खेळत होती आणि त्यानंतर असं मस्त एकदम पांढरं शुभ्र असं कुत्रा होतं, त्याला गोंजरलं. थोडं आयलंड बाहेर ठेवलं आणि थोडी आतमध्ये भिंत बनवली. त्याच्यामुळे काय होतं, तोफेचे मारे पण आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि समुद्राच्या लाटांनी पण भिंतीना कधी ब्रेक होऊ शकला नाही. म्हणून ती भिंत आधी शाबूत असली आपण बघू शकतो. तसे डोकं लावून मी किल्ल्याचं बांधकाम त्यांनी 2.5 वर्षात पूर्ण केलं. ही 48 एकरची जागा आहे. 48 एकर जागा. आमचा बऱ्यापैकी किल्ला बघून झालेला आहे. आता मी तुम्हाला काही फोटो शेअर करतो, ते फोटोज बघा आणि मी म्हणेल तुम्हाला की हे दाखवायला आणा आपल्या लहान मुलांना. सुट्ट्या काढा, या बघायला किल्ले. बघा किती मस्त किल्ले तयार केलेत आपल्या महाराजांनी. आता आम्ही निघतो आहे माघारी. झालं आहे आमचं बघून सगळं. तर आता ह्या बोटमध्ये बसून पहिलं बाहेर निघायचं आहे, कारण खूपच उशीर झाला आहे. 4 वाजत आलेत आणि भूक लागली आहे मरणाची. आता इथून बोट निघाली, पण अजून लय वेळ पोचायला तिकडं. मग काय राहायचं काय ना, आपल्याकडे एकच काम आहे. काय करणार सांगा. लागलो फोटो काढायला. धाडात धड त्याने माझे फोटो काढले, मी त्याचे फोटो काढले. फोटो काढून झाले. आता हॉटेल सुनीताला गेलतो, पण हॉटेल बंद झालं आहे. आम्ही फिरता फिरता मोक्का टाईम घालला आहे. And we are now heading toward Hotel Bamboo. वाह खाएंगे हम. बांबू 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 4:30 पर्यंत चालू आहे. काय माहिती तिथं पण राहिले का नाही खायला. यांनी मासे सगळे उडवलं का आपल्या अगोदरच्या माणसांनी. सगळेच खाऊन टाकलेले दिसतात. हॉटेल बांबू. हॉटेल बांबू. नात केला नात. तिकडे चाललं का? हा बांबू हॉटेल. येस येस. बोला. आम्ही घेतो तुमची व्हिडिओ घेतो आज पूर्ण. गाडी कुठं लावायची? घ्या. हा घ्या ना. टेक्निक तेवढं नाही ना. काय बोलायचं? काय ना, आम्ही जेवण करतो नंतर तुमच्याशी करतो म्हणजे पूर्ण. जेव्हा आमच्या शुभेच्छा तुम्हाला. ओके. बांबू हाऊस, बांबू हॉटेल फुल राहिलं की आम्हाला आम्ही तिकडे खूप आनंद होतो. बांबूचे मालक खूप चांगले आहेत. हा आणि दुसरी गोष्ट, स्वामी त्यांच्या पाठीशी आहेत. हा लावला ना तिथे ते स्वामी. कधीच आराम करत नाही. हा. कंटिन्यू मासे भाजत असतात. त्यांचीच प्रेरणा घेऊन मी स्वतः इथे मार्केटिंग करते. झाली आता 7-8 वर्ष. म्हणजे ह्या- संजय गावडे सर. बर. शी इज टू गुड पर्सनॅलिटी. हॉटेल बांबू. हा एक नंबर. गाड्या चालतात असं. चालेल चालेल. अरे सावकाश. असं पाठी बघायचं. भाकरी
पोळी बी पाहिजे ना एक. एका चपाती करा. एका चपाती 2 भाकरी आणि पोळी बी पाहिजे. आणि order दे. तुम्हाला काय म्हणलेलं, आम्हाला लई भूक लागली त्यामुळे ऑर्डर आली आणि आता आम्ही काय थांबू शकत नाही. मोकार खायला सुरू केले. रपारप पडणारे आता पोट भरून जेवायचे पहिलं आता. आणि त्यानंतर आम्ही इथे एक चर्च होता शेजारीच हॉटेलच्या, तो चर्च बघितला, मस्त होता. राजकोट सिंधुदुर्ग किल्ल्याच्या शेजारी एक मालवणमध्येच एक राजकोट नावाचा किल्ला आहे. ॲक्च्युली तो किल्ल्यापेक्षा जास्त तिथं तुम्ही बघाल ना तर भव्य दिव्य असा महाराजांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या समोरच असा व्ह्यू आहे. तिथं तुम्ही इव्हिनिंग एन्जॉय करू शकता. मस्तपैकी सनसेट बघायला भेटेल तुम्हाला इथं. आणि सनसेट बघून झालेला आहे. आम्ही माघारी चाललो आमच्या रूमकडं. पुढचा पार्ट येतो आहे. 3रा दिवस वाट बघा. स्टे ट्यून. थँक्यू.